पद्धतीची कामगिरी करण्याचा आपला प्रयास आहे आणि त्या माध्यमातून आपण आणि आमच्या सर्व टीमने काय काय तयारी केलेली आहे किंवा काय काय कारवाई आपण केलेली आहे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी आणि आपल्या माध्यमातून ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी किंवा जे लोक मतदानाच्या प्रक्रियेत बाधा घालू इच्छितात तेव्हापर्यंत आपण काय काय कारवाई केली ही मी तुम्हाला सांगू इच्छिते. आपल्या जिल्ह्यात आचारसंहिता लागल्यापासून आपल्याकडे वेपन्सचे किंवा आर्म्सचे म्हणजे शस्त्र किंवा अग्निशस्त्रांचे एकूण 5 गुन्हे आपण दाखल केले. स्टेशन्समध्ये कन्नड सिटी, चिखलठाणा अवैधरित्या शस्त्र बाळगणारे इसमांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि कालची जी लेटेस्ट कारवाई आहे, काल आपल्याकडे ऑल आउट म्हणजे ऑल ऑफिसर्स ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणजे आमच्यापासून आमचे ऍडिशनल एसपी, एसडीपीओज म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज यांचं आपण ऑल ऑफिसर्स आउट अशा पद्धतीने एक नाकाबंदी मोहीम आपण राबवली होती आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं. आतापर्यंत आपण 3 कोम्बिंग ऑपरेशन राबवलेले आहेत आणि कालची ही जी नाकाबंदी आणि कोम्बिंग होतं त्याच्यामध्ये आम्हाला एक वेपन म्हणजे पिस्तॉल मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. We have seized this weapon along with one live round. एक जिवंत काडतूस आपल्याला त्याच्या सोबत मिळालेला आहे. ज्याच्या ताब्यात होतो तो आरोपी सुद्धा आपण अटक केलेला आहे. इतर मागील जे 4 आर्म्स ऍक्ट म्हणजे हत्यार बंदी कायद्यासोबतचे जे वेपन्स आपण सीज केलेले आहेत ते आपल्या समोर आहेत. या माध्यमातून आपण सर्वसामान्यांना हा संदेश देऊ इच्छितो की तुमच्याकडे कायदा राबवणाऱ्या यंत्रणेचा वॉच आहे, आमची गोपनीय यंत्रणा सतर्क आहे. तरी कृपया मतदानाच्या या पवित्र अशा या काळामध्ये कोणी सुद्धा दुसऱ्यांना इंटिमिडेट करण्याचा वेपन्सच्या माध्यमातून अवैध वेपन्सच्या माध्यमातून कोणाला घाबरवण्याचा किंवा कोणावर दबाव टाकण्याचा टेरराईज करण्याचा प्रयत्न याच्यातून कोणी कायद्याच्या गिरफ्तमध्ये ते त्वरित केलं. आतापर्यंत आपण 3 वेळा कोम्बिंग ऑपरेशन्स आणि नाकाबंदी राबवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 3,500 मी तुम्हाला प्रॉपर लेखी माहिती प्रोव्हाइड केलेलीच आहे आणि आपण ही तक्रार घेतली आहे. नाही, त्याने तो गाडी आणि गाडी क्रमांक आपल्याकडे दिलेला आहे कारण त्यांनी इन ट्रान्सिट असताना प्रवास करत असताना त्या गाडीचा फोटो काढलेला आहे. त्याची आयडेंटिटी आणि ती गाडी कोणाला बिलॉंग करते हे पुढे तपासामध्ये निष्पन्न होईल. तारीख आहे 20 मार्च. बरोबर. इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे. जसंही चालू होईल मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देते आणि याच्या बाबतीची सुद्धा तुम्हाला डिटेल्स मी टाईप फॉर्मॅटमध्ये पोहोचवते. मॅडम, हे ऑनलाईन पद्धतीने नोंद केलेली आहे कशी, ती पद्धत कशी? बघा, सी-व्हिजिल ऍप जे आहे ते इतर सर्व सोशल मीडिया ऍप सर्वसामान्य नागरिकांसाठी ते बेसिकली आहे. आपण आपल्या मोबाईलवर ते डाउनलोड करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी कुठल्याही नागरिकांना आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे किंवा त्यांना आक्षेपार्ह निवडणुकीशी रिलेटेड काही गोष्ट आहे असं त्यांना जर लक्षात आलं तर ते त्या गोष्टीचा फोटो घेऊ शकतात आणि जी FST आहे त्यांना त्याचं नोटिफिकेशन येतं. FST म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड जे आहे, बरोबर, इथे पथक. तर त्यांच्यामध्ये निवडणूक यंत्रणेचे लोक असतात, वेगवेगळे कुठल्याही डिपार्टमेंटचे असू शकतात, त्याच्यात पोलीसचे लोक असतात, त्याच्यामध्ये काही ठिकाणी व्हिडिओ कॅमेरा असतो. असं हे सर्व पथक एकत्र मिळून त्यांच्याकडे त्याचं नोटिफिकेशन येतं. ते ऑपरेटिंग प्रोसिजर अशी आहे. जो फोटो काढतो कंप्लेंटरला पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नो, म्हणून ते ऍप इट्स लाईक वन स्टेप टुवर्ड्स नेक्स्ट डेमोक्रेसी. नाही आहे ते इट्स रिलेटेड टू इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. संपूर्ण भारतभरामध्ये जे आहे करून घेण्याचा आमचा मानस असतो. कारण अवैध धंदे ह्या सगळ्या समाजासाठी हे ऍब्सोल्युटली हा एक निगेटिव्ह पॉइंट आहे. समाज स्वास्थ्यासाठी घातक गोष्ट आहे आणि सर्वांनी मिळून सतत त्याच्यावर कारवाई करायला हवी आहे आणि आमच्या लोकांकडून आम्ही ती करून घेणार हा मानस मी सर्वांसमोर पुन्हा एकदा व्यक्त करते.
मला ते तुम्ही पण काय विचारता. हा ते कन्व्हेन्शन फोटो घ्यायचा तर आपण दाखवावर पिस्टल वगैरे ओके. ठेवू नाही. हा सर पण ते काही तक्रार वगैरे दिली आहे ना सिटी कॉम्प्लेक्स डिक्लेयर हुआ है तब से हमारे डिस्ट्रिक्ट में अभी तक आर्म्स एक्ट के 5 केसेस हो चुके हैं। उसमें 5 तलवारें, एक गुप्ती, 2 चाकू, एक कोयता और एक वेपन, उसके साथ लाइव राउंड, ऐसे अब तक हमने सीजर किया हुआ है। अब तक डिस्ट्रिक्ट में 3 बार ऑल आउट ऑपरेशंस या कोम्बिंग ऑपरेशंस हो चुके हैं, जिसमें लगभग 70 लोगों को हमने उसके अंदर जो वांटेड लोग थे उनको पकड़ा है। हमने 9 जगह बॉर्डर सीलिंग पोस्ट लगाए हैं। अब तक 3,78,000 की कैश हमने सीज की है। जो दारू के गुने हैं उसमें लगभग 6 लाख के आसपास हमने अब तक कार्रवाई की है। और आई एम वेरी कॉन्फिडेंट कि हम और हमारी पूरी टीम इलेक्शन के लिए सारे लोगों को अपना वोटिंग का जो राइट है, इन ऑर्डर फॉर देम टू बी एक्सरसाइज दैट, हम सब लोग उसके लिए कोशिश कर रहे हैं। मैडम कैश कितना पकड़ा? कैश हमने वैजापुर में 1 लाख रुपए के आसपास और सिलगोड़ में 28,78,100 रुपीज, इस तरीके से हमने अब तक कैश सीजर किया है। एक पिस्टल भी आपने लिया? करेक्ट। कल रात को हमारा जो ऑल ऑफिसर्स आउट बॉम्बिंग ऑपरेशन और नाकाबंदी था, उसमें एक सीक्रेट और कॉन्फिडेंशियल सोर्स से हमारे चिकल थाना पुलिस स्टेशन को इन्फॉर्मेशन मिली कि एक आदमी के पास कुछ दिनों से वो एक पिस्तौल लेके घूम रहा है और वो लोगों को धमका सकता है और कोई उससे ऑफेंस हो सकता है, तो उसको पकड़ के हमने उससे ये वेपन का सीजर किया हुआ है। उसके साथ हमको एक लाइव राउंड भी उसके साथ मिला है। और मैं आई एक्सपेक्ट कि ऐसी और कार्रवाई हमसे आने वाले टाइम में हो। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।